विद्यार्थी मित्र हो, काल आपण पहिल्या लेक्चरमध्ये रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकची इंट्रोडक्शन पाहिली. इंट्रोडक्शनमध्ये आपण सर्क्युलर मोशन, रिव्हॉल्युशन आणि रोटेशन अशा 3 कन्सेप्ट बघितल्या. आज या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्स याच्यामधलं दुसरं जे आर्टिकल आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, या पाहणार आहोत. सर्क्युलर मोशनच्या 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पहिली आहे सर्क्युलर मोशन इज ॲन ॲक्सलरेटेड मोशन, तर दुसरी कॅरेक्टरिस्टिक आहे सर्क्युलर मोशन इज ए पिरियडिक मोशन. जर परीक्षेत असा प्रश्न विचारलाच की स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, तर सर्क्युलर मोशन is an accelerated motion and circular motion is a periodic motion, एवढंच त्याचं उत्तर असेल. परंतु सर्क्युलर मोशन ही ॲक्सलरेटेड मोशन का आहे, सर्क्युलर मोशन ही पिरियडिक मोशन का आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बेसिकली कुठलीही मोशन असो, सर्क्युलरच मोशन पाहिजे असं नाही. लिनियर मोशन असो, रोटेशनल मोशन असो किंवा अन्य कुठलीही मोशन असो, जर पार्टिकलला ॲक्सलरेशन असेल तर पार्टिकलची मोशन ही ॲक्सलरेटेड मोशन असते. मोशन ॲक्सलरेटेड असण्यासाठी पार्टिकलला ॲक्सलरेशन असणं आवश्यक आहे, आणि जर ॲक्सलरेशन असेल तर ती मोशन ॲक्सलरेटेड मोशन असते. हा एक मुद्दा. आता ॲक्सलरेशन केव्हा केव्हा असते ते आपण बघू. समजा एक पार्टिकल मोशनमध्ये आहे, मोशन कुठलीही असो. जर तो पार्टिकल मोशनमध्ये असेल तर त्याला लिनियर व्हेलॉसिटी व्ही असतेच. आणि लिनियर व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी असल्यामुळं तिला मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही असतं. त्यापैकी जी मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूड व्ही ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही, याला लिनियर स्पीड किंवा फक्त स्पीड असं म्हणतात. मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन यापैकी जर फक्त मॅग्निट्यूड व्ही म्हणजेच लिनियर स्पीड चेंज होत असेल तर पार्टिकलला ॲक्सलरेशन असतं, आणि पार्टिकलला जर ॲक्सलरेशन असेल तर पार्टिकलची मोशन ही ॲक्सलरेटेड मोशन असते. जसं की इथं दाखवलं आहे की एक पार्टिकल या पाथवरून निघाला आहे. या पाथवरून जाताना त्याची डिरेक्शन बिलकुल चेंज होत नाही आहे, परंतु त्याचं जे स्पीड आहे म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी हे मात्र चेंज होते. सुरुवातीला ते 10 मीटर पर सेकंद होतं, नंतर ते 20 मीटर पर सेकंद झालं. मॅग्निट्यूड व्ही चेंज झाल्यामुळं पार्टिकलला ॲक्सलरेशन असतं, आणि पार्टिकलला जर ॲक्सलरेशन असेल तर ती मोशन ॲक्सलरेटेड मोशन असते. आता मॅग्निट्यूडऐवजी फक्त डिरेक्शन चेंज होत असेल तरीसुद्धा पार्टिकलला ॲक्सलरेशन असतं, आणि पार्टिकलला ॲक्सलरेशन असेल तर पार्टिकलची मोशन ही ॲक्सलरेटेड मोशन असते. जसं की जर पाथ इथं दाखवल्याप्रमाणे वाकडा तिकडा असेल तर या पाथवरून जाताना पार्टिकलला आपली डिरेक्शन चेंज करावीच लागते. आणि जर लिनियर व्हेलॉसिटीच्या डिरेक्शनमध्ये वाकड्या तिकड्या पाथमुळं जर चेंज होत असेल तर पार्टिकलला ॲक्सलरेशन असतं, पार्टिकलची मोशन ॲक्सलरेटेड मोशन असते. जर मॅग्निट्यूड व्ही ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही आणि डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही दोन्ही चेंज होत असेल, मॅग्निट्यूड व्ही ॲज वेल ॲज डिरेक्शन दोन्ही चेंज होत असेल तरीसुद्धा पार्टिकलला ॲक्सलरेशन असतं, पार्टिकलची मोशन ॲक्सलरेटेड मोशन असते. मग आपण असं म्हणू शकतो, इफ मॅग्निट्यूड व्ही ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही चेंजेस, or if direction of linear velocity v changes, or both magnitude v
as well as direction of linear velocity v changes, then particle has an acceleration and the motion of the particle is an accelerated motion. आता पर्टिक्युलरली सर्क्युलर मोशनचा विचार करू. सर्क्युलर मोशनच्या बाबतीत नेहमीच एक प्रसिद्ध एक्झाम्पल दिलं जातं, स्टोन आणि स्ट्रिंग याचं, म्हणजेच दगड आणि दोरा. आता जसं की या फिगरमध्ये तुम्ही बघताय की हा दोरा आहे. दोऱ्याच्या एका टोकाला इथं दगड बांधला आहे आणि दोऱ्याचं दुसरं जे टोक आहे ते दोन बोटांच्या चिमटीत पकडून जर असं फिरवलं तर दगडाची जी मोशन असते ती सर्क्युलर मोशन असते. समजा दगड फिरत असताना या पॉईंटला आल्यानंतर जर दगड निसटला तर तो या मार्गाने असा जाईल, म्हणजेच तो टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ जाईल. इथं जो ॲरो दाखवला आहे त्या ॲरोची जी डिरेक्शन आहे तीच या पॉईंटला असणाऱ्या लिनियर व्हेलॉसिटी व्हीची डिरेक्शन असते. समजा तो दगड इथं आल्यानंतर निसटला तर तो डावीकडं, परंतु टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ असाच जाईल. इथं जो ॲरो दाखवला आहे त्या ॲरोची जी डिरेक्शन आहे ती या पॉईंटला असणाऱ्या लिनियर व्हेलॉसिटीची डिरेक्शन असेल. या पॉईंटला लिनियर व्हेलॉसिटीची डिरेक्शन अशी डाऊनवर्ड असेल तर या पॉईंटला लिनियर व्हेलॉसिटी व्हीची डिरेक्शन ही टुवर्ड्स राईट असेल. थोडक्यात काय, जर पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी ही कंटिन्युअसली चेंज होत राहते. कधी अपवर्ड, कधी टुवर्ड्स लेफ्ट, कधी डाऊनवर्ड, तर कधी टुवर्ड्स राईट, पण ती डिरेक्शन कंटिन्युअसली चेंज होत राहते. आणि डिरेक्शन चेंज होत असली तरी ती ऑलवेज टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ असते. ऑलवेज टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ. म्हणून सर्क्युलर मोशनच्या बाबतीत मी जे काय सांगतो आहे आत्ता ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं की इन केस ऑफ सर्क्युलर मोशन डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही changes continuously but it is always tangential to circular path. परत एकदा ऐका, कधीही विसरायचं नाही. डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही चेंजेस कंटिन्युअसली बट इट इज ऑलवेज टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ. आता आणखी थोडं पुढे जाऊ. नंतर आपण पाहणारच आहोत की सर्क्युलर मोशनचे दोन प्रकार आहेत. एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, शॉर्टमध्ये UCM, तर दुसरी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, शॉर्टमध्ये नॉन UCM. UCMच्या बाबतीत मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी म्हणजेच स्पीड हे कॉन्स्टंट असतं, तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर स्पीड हे कॉन्स्टंट राहत नाही, तर ते चेंज होत राहतं. पण एक लक्षात घ्या की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असो किंवा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असो, दोन्हीही सर्क्युलर मोशनच आहेत. आणि सर्क्युलर मोशन असतील तर याच्यातून सुटका नाही आहे. कशातून? तर डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही चेंजेस कंटिन्युअसली, हे तर निश्चितच आहे. आता मॅग्निट्यूड म्हणजेच स्पीड कधी कॉन्स्टंट असेल तर कधी ते चेंज होईल, परंतु डिरेक्शन मात्र ही सतत बदलतच राहते. UCMच्या बाबतीत मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी म्हणजेच स्पीड हे तर कॉन्स्टंट आहेच, परंतु डिरेक्शन केवळ चेंज होत असल्यामुळं UCMच्या बाबतीत पार्टिकलला एकच ॲक्सलरेशन असतं आणि त्याला रेडियल ॲक्सलरेशन असं म्हणतात. हे आपण नंतर पाहणार आहोत. जर पार्टिकल UCM परफॉर्म करत असेल तर केवळ डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळं पार्टिकलला एकच ॲक्सलरेशन असतं, रेडियल ॲक्सलरेशन. जर पार्टिकल
नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याचं स्पीड म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी हे चेंज होतेच. याशिवाय डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी ही सुद्धा चेंजच होते. डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळं त्याला रॅडियल ॲस्लरेशन असतं आणि स्पीडही चेंज होत असल्यामुळं त्याला आणखी एक ॲस्लरेशन असतं, टँजेन्शियल ॲस्लरेशन. थोडक्यात जो पार्टिकल नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे त्याला एक नव्हे तर दोन दोन ॲस्लरेशन आहेत, रॅडियल ॲस्लरेशन आणि टँजेन्शियल ॲस्लरेशन. मग पार्टिकल कोणत्याही प्रकारची सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, यू सी एम असेल किंवा नॉन यू सी एम असेल, त्याला ॲस्लरेशन असतंच. मग ते एक असेल रॅडियल ॲस्लरेशन किंवा दोन असतील रॅडियल ॲस्लरेशन असून टँजेन्शियल ॲस्लरेशनसुद्धा त्याला असेल. मग जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे त्याला ॲस्लरेशन असतंच, म्हणून ती मोशन ॲस्लरेटेड मोशन असते. ही पहिली कॅरेक्टरिस्टिक की सर्क्युलर मोशन इज ॲन ॲस्लरेटेड मोशन. आता दुसऱ्या कॅरेक्टरिस्टिकचं एक्सप्लेनेशन बघू आपण. कुठलीही गोष्ट जर विशिष्ट टाईम इंटरवलनंतर परत परत रिपीट होत असेल तर ती गोष्ट पिरियडिक आहे असं आपण म्हणतो. आता सर्क्युलर मोशनच्या बाबतीत जर पार्टिकल सुरुवातीला इथं असेल तर तो असा जाईल, परत मूळ ठिकाणी येईल, परत तो आपला पाथ रिपीट करेल, परत रिपीट करेल. जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे तो आपला पाथ परत रिपीट करतो, म्हणून सर्क्युलर मोशन ही पिरियडिक मोशन आहे. पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन रिपीट्स इट्स पाथ अगेन अँड अगेन. हेन्स सर्क्युलर मोशन इज ए पिरियडिक मोशन. ही दुसरी कॅरेक्टरिस्टिक. तर अशा एकूण 2 कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिल्या. थोडंसं रिवाईज करू. सर्क्युलर मोशनच्या 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पहिली, सर्क्युलर मोशन इज ॲन ॲस्लरेटेड मोशन. सर्क्युलर मोशन इज ए पिरियडिक मोशन. इथंच थांबू. धन्यवाद.